आगामी विधानसभेत अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल असं विधान अमोल मिटकरींनी केलं। त्यांच्या या विधानाचा रोख अप्रत्यक्षपणे शिंदेंची शिवसेना आणि भाजपसाठी होता। महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांनी भाजपची साथ सोडल्यास पुढची चर्चा शक्य असल्याची प्रतिक्रिया वंचितने दिली। पाहूया। आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल। अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास राज्यात वेगळं चित्र दिसेल असं मोठं विधान अजितदादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी केलंय। शिंदे आणि भाजपलाच अजितदादा नकोसे झाले आहेत का या चर्चा सुरू असताना अजित पवार आणि आंबेडकरांनी एकत्र यावं अशी भावना मिटकरींनी व्यक्त केली। विशेष म्हणजे यावर अजितदादांनी आधी भाजपला सोडून सत्तेबाहेर पडावं, त्यानंतर चर्चा शक्य असल्याची प्रतिक्रिया वंचितने दिली आहे। आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल। ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे। ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही, पण कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आगामी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीसारखा एक महाराष्ट्रातला मजबूत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असावा अशी माझी भावना आहे। युतीतले नेते मोठे नाही आहेत का? युतीतले नेते त्यांच्या पक्षासाठी नक्कीच मोठे आहेत, पण युतीतल्या मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लहान समजू नये असं युतीच्या मोठ्या नेत्यांना आमचं सांगणं आहे। अजित पवारांचा पक्ष सध्या बीजेपी बरोबर युतीमध्ये आहे। या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही। जोपर्यंत अजित पवार गटाने बीजेपीशी संबंध तोडलेला नाही, कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बीजेपीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आता काही विचार करता येणार नाही। 2024च्या लोकसभेत शिंदे आणि भाजपची साथ असूनही अजितदादांची राष्ट्रवादी अपेक्षित कमाल करू शकली नाही। दुसरीकडे वंचित आघाडीच्याही मतांचा टक्का 2019च्या तुलनेत यंदा घटला। 2019ला वंचितच्या मतविभाजनामुळे लोकसभेत भाजपच्या 9 जागा जिंकल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो, पण यंदा मतविभाजनाचा फटका मवियाला बसला नाही। त्यामुळे आगामी विधानसभेत जर एका बाजूला अजितदादांशिवाय महायुती, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आणि तिसऱ्या बाजूला अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत वंचित आघाडी असा तिसरा मोर्चा महाराष्ट्रात उभा राहिल्यास कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा होईल याची चर्चा होऊ लागली आहे। काय आहे की मागासवर्गीय समाजाची मतं प्रभावित करण्यासाठी यापूर्वी रिपब्लिकन पार्टी बऱ्यापैकी काम करत होती, तर ती जागा आता वंचितने घेतलेली दिसते की वंचित आघाडी ही भाजपचीच बी टीम आहे। ही गोष्ट आता इतक्या लहानसहान मुलापर्यंत ही पोहोचलेली आहे की भाजपची बी टीम आहे। वंचित आणि अजितदादा हे एकत्र येतील असं ही चर्चा सुरू झालेली आहे। प्रत्यक्षात मला असं वाटत नाही, कारण उघड्या शेजारी नागडं गेलं आणि दोन्ही थंडीने कुडकुडलं अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे। पारंपरिक मतं का दुरावली यावर अजित पवार गटात मंथन झालं होतं। त्यामुळे दुरावलेल्या मतांची मोठ बांधण्यासाठी अजित पवारांचा गट खरोखर दुसऱ्या पर्यायाची चाचपणी करतोय की मग हे फक्त महायुतीतल्या जागा वाटपासाठी दबाव तंत्र आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। कारण नेत्यांनी मौन राहून प्रवक्त्यांच्या विधानांनी याआधी अनेकदा विविध चर्चा घडवल्या गेल्या आहेत। उदाहरणार्थ भाजप विरोधात राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी आक्रमक भूमिका घेत आहेत। दुसरीकडे त्यांचेच नेते अमोल मिटकरींना ताकीद देऊ म्हणून सारवासारव करतायत। एकीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते जागांची मागणी जाहीरपणे करणं अयोग्य असल्याचं म्हणतायत, दुसरीकडे त्यांचेच नेते रामदास कदम जाहीर मंचावरून 100 जागांची मागणी करतायत। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो। त्यांना काय त्यांच्या मनात दडलंय हेच काही कळत नाही। माध्यमाच्या समोर जाऊन असं वक्तव्य करून युतीमध्ये बेबनाव कसा होईल याकडे थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे। बेबनाव झाला तर मग सर्वांनाच त्याचा लॉस भोगावा लागेल। शिंदे साहेब घ्या
मोदी साहेबांना सांग, मला 100 उमेदवार द्या, 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितलं आम्ही हवून जाऊ. घ्या, मागून घ्या. होय शिंदे साहेब, मागून घ्या. वंचित आणि अजितदारांनी एकत्र यावं हे पक्षाचं नसून आपलं वैयक्तिक मत असल्याचं मिटकरींनी म्हटलंय. मात्र इतकी महत्वाची मतं पक्षश्रेष्ठींना विचारात न घेता व्यक्त केली जातात का, हा सुद्धा प्रश्न आहे. कारण निकालानंतर मिटकरींना 3 वेळा त्यांच्याच नेत्यांनी समज दिली. मात्र वरिष्ठ नेते मला वारंवार ताकीद देत असतात, मी ते ऐकतो सुद्धा. पण कुणीही येऊन जर अजित पवारांविरोधात बोलत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असं अमोल मिटकरींनी नाव न घेता शिंदे गट आणि भाजपला उद्देशून म्हटलंय. मला वाटतं अजितदादांना सल्ला देण्या एवढा अमोल मिटकरी काही प्रगल्भ नेता झालेला नाही. त्याचबरोबर अमोल मिटकरी यांचं वक्तव्य हे पक्षाची अधिकृत भूमिका आहे असंही मला त्या ठिकाणी वाटत नाही. परवाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी माहिती घेऊन या ठिकाणी बोलावं अशा प्रकारची सक्त ताकीद अमोल मिटकरी यांना दिली आहे. 2019च्या विधानसभेत 32 जागा अशा होत्या जिथं 3ऱ्या क्रमांकाचा उमेदवार हा फॅक्टर महत्त्वाचा ठरला. खास करून राष्ट्रवादीचा कोणकोणत्या जागांवर निसटता पराभव झाला होता ते पाहूया. दौंड विधानसभा भाजपचे राहुल कुल 746 मतांनी जिंकले. राष्ट्रवादीचा पराभव झाला. वंचितला इथं 2633 मतं पडली. खडकवासला विधानसभा भाजपच्या भीमराव तापकीरांनी राष्ट्रवादी विरोधात 2595 मतांनी विजय मिळवला. वंचितला 5931 मतं होती. उल्हासनगर विधानसभा भाजप राष्ट्रवादी विरोधात अवघ्या 1946 मतांनी जिंकली. वंचितला इथं 5677 मतं पडली. चाळीसगाव विधानसभा भाजपनं राष्ट्रवादीचा 3998 मतांनी पराभव केला. वंचितला इथं 38361 मतं होती. अकोला पश्चिम विधानसभा भाजप उमेदवारानं राष्ट्रवादी विरोधात 2838 मतांनी विजय मिळवला. वंचितला 20,000हून जास्तीची मतं होती. जिंतूर विधानसभा भाजपनं राष्ट्रवादीला 3549 मतांनी पराभूत केलं. वंचितला 13107 मतं पडली. पैठण विधानसभा शिवसेनेनं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा 14000 मतांनी पराभव केला. वंचितला इथं 20564 मतं पडली. तुर्तास मिटकरींच्या एका विधानानं चर्चेचं पेव फुटल्यानंतर आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा मिटकरींनी केलाय. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. युतीतले नेते मोठे नाही आहेत का? युतीतले नेते त्यांच्या पक्षासाठी नक्कीच मोठे आहेत, पण युतीतल्या मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लहान समजू नये असं युतीच्या मोठ्या नेत्यांना आमचं सांगणं आहे. माझ्या विधानाचा विपर्यास आणि ते वाक्य मोडून तोडून दाखवण्याचा एक प्रयत्न झालेला आहे. हेही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की महायुतीमध्ये ठीक आहे, आमचे काही मतभेद ऑर्गनायझरच्या नंतर झाले असतील, पण ते आम्ही परत एकदा एकत्र आहोतच. महायुतीमध्ये अजितदादांना त्यांनी मानाचं स्थान दिलं आहे. केंद्रात सुद्धा दादांचं मानाचं स्थान आहे. भाग्यश्री कुलकर्णी, TV9 मराठी, मुंबई. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.